ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता विलासचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून तो साक्षीनेच केल्याचे भयानक सत्य सुरुवातीला चैतन्यासमोर येऊन एका फाईलमुळे मोठा धमाका होताना आपण बघणार आहोत. आणि जेव्हा साक्षी आणि महिपतचे ते पितळ चैतन्यासमोर येते तेव्हा चैतन्य अर्जुनला विलासचा खून हा साक्षीनेच केल्याचे सांगताच अजून एक मोठा धमाका उडणार आहे. त्याचबरोबर सायली हीच तन्वी असल्याचे सत्याचा दुसरा धमाका होऊन आता मालिकेला एक वेगळे वळण लागताना आपण बघणार आहोत. इकडे आता मधुभाऊ केसमध्ये साक्षीला सही सलामत सोडण्यासाठी अण्णांनी त्यांचे वकीलपत्र हे रविराजला दिलेले असते. त्यामुळे आता ती केस मधुभाऊ विरोधात रविराज किल्लेदार लढत असतो. पण आत्तापर्यंत झालेल्या 2 सुनावणीत महिपत आणि साक्षीने आपल्याकडून खूप काही माहिती लपवून ठेवली आणि त्यामुळे आपल्याला मधुभाऊच्या केस विरोधात लढण्यासाठी सक्षम पुरावा भेटत नसल्याचे आता हुशार रविराजच्या लक्षात आलेले असते. इकडे साक्षी आणि महिपत ज्या काही उलट्या आणि विरोधातल्या गोष्टी करतात त्या आपल्याला काही सांगत नाही हे लक्षात येताच इकडे आता रविराजने साक्षी आणि महिपतला त्यांची जबानी घेण्यासाठी बोलावलेले असते. इकडे आता रविराजने बोलावल्यानंतर नागराज, साक्षी आणि महिपत एका ठिकाणी पुन्हा त्यांची मीटिंग घेतात. इकडे आता नागराज आणि साक्षी विचार करतात की आपण रविराजांनी दिलेल्या आणि सांगितलेल्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊ. पण महिपतचा राग हा अनावर जर झाला तर तो काही बोलेल हे काही कळत नाही. तेव्हा आता आपल्याला त्या ठिकाणी अण्णांना सावरून घ्यायला हवे असे आता साक्षीने सांगितलेले असते. आता सर्वजण रविराजकडे येतात तेव्हा रविराज पहिलाच प्रश्न अण्णा आणि साक्षीला करतो की तुम्हाला त्या आश्रमाच्या प्रॉपर्टीमध्ये खूप इंटरेस्ट होता. त्यासाठी तुम्ही आश्रमात विलासचा खून झाला तरीसुद्धा ती प्रॉपर्टी हस्तगत करायला सिल्वर स्टोन नावाची कंपनी तयार केली. एवढेच नाही तर त्या सिल्वर स्टोन कंपनीने लगेचच तो आश्रम पाहिजे तेवढ्या पैशात विकत घेतला. आणि त्यामुळे सगळ्यात अगोदर विलासच्या खुनाचा संशय तुमच्यावरती येतो, कारण आश्रमासाठीच तुम्ही तो खून केला असा संशय देखील लगेचच तुमच्यावरती ब्लेम होत असल्याचे आता रविराज महिपत आणि साक्षीला बोलतो. तेव्हा महिपत म्हणतो की तुम्हाला आता आमच्यावरही संशय यायला लागला का वकील साहेब? तर रविराज म्हणतो की मला काय कुणालाही असंच वाटेल. त्यानंतर रविराज हा साक्षीला दुसरा प्रश्न विचारतो. रविराज म्हणतो की साक्षी, ज्या वेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस तू पार्टीमध्ये होती असे तू कोर्टात सर्वांना सांगितले. पण आता अर्जुनने तुझे मोबाईलचे कॉल रेकॉर्डही ट्रॅक करण्याचे आदेश मागवले आहेत आणि त्याला मान्यताही मिळाली आहे. पण यदाकदाचित ते कॉल रेकॉर्ड जर मागितले तर त्यामध्ये तू खरंच पार्टीमध्ये होती हे दिसायला हवे बरं का. अजूनही तुम्हाला खरं सांग. तर साक्षी म्हणते की अहो मी पार्टीमध्येच होती, तुम्ही काही काळजी करू नका. तर आता इकडे महिपत म्हणतो की तुम्ही आम्हाला असे उलटसुलट प्रश्न विचारून जसे काय आम्हीच खून केला असे म्हणताय. रविराज म्हणतो की हे बघा, काही गोष्टी तुम्ही मला सांगितल्या नाही, अंधारात ठेवल्या आणि मला केसमध्ये काही बोलता आले नाही. माझी केस ही वीक होत गेली आणि अर्जुनकडे मात्र यांचा पुरावा येऊन अर्जुनची केस स्ट्रॉंग बनत चालली. एवढं असूनही तुम्ही जे काही घडामोडी करतात त्या मला सांगायला पाहिजे होत्या, पण त्याही तुम्ही सांगितल्या नाही. आणि आता मी दिलेल्या प्रश्नांची सुद्धा तुम्ही व्यवस्थित बरोबर उत्तरे देत नाहीत. साक्षी म्हणते की अहो तुम्ही अण्णांवर रागावू नका, त्यांचा तसाच स्वभाव आहे. पण हे जे काही मी सांगितले ना ते सत्य आहे. ऑलरेडी अर्जुनने मला या माहितीसाठी विचारपूस करण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले सुद्धा होते आणि त्यावेळेस माझ्या मित्राने कॉल करून मी खरंच पार्टीमध्ये असल्याचे अर्जुनला सांगितले होते. तेव्हा तुम्ही त्याची काही काळजी करू नका. त्यानंतर रविराज म्हणतात की ठीक आहे आणि साक्षी महिपत तेथून निघून येतात. इकडे मात्र आता साक्षी मोठी विचारात पडलेली असते. साक्षी विचार करते की ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस आपण आश्रमातच होतो आणि हे जर अर्जुनने कॉल रेकॉर्डिंगमध्ये डिटेक्ट केली तर आता आपले सत्य उघडकीस येईल. तेव्हा आता अर्जुनने काढलेल्या फोन रेकॉर्डच्या डिटेल्स आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला चैतन्य मोठी मदत करेल असे साक्षीच्या लक्षात येते. तेव्हा आता लगेचच साक्षी ही महिपतला म्हणते की काहीही करून आता चैतन्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्याला अर्जुनने काढलेले ते फोनचे रेकॉर्ड्स हस्तगत केले पाहिजे. त्यासाठी आता साक्षीने चैतन्याला पुन्हा तिच्या घरी इन्व्हाइट केलेले असते.
इकडे आता ते कॉल डिटेल्सचे सर्व रेकॉर्ड्स आणि अजून काही माहितीची फाईल घेऊन चैतन्य हा अर्जुनकडे निघालेला असतो खरा, पण मध्येच आता साक्षीचा फोन आल्यामुळे साक्षीने अर्जंट आपल्याला बोलावले. तेव्हा साक्षीचे काय कारण असेल असा विचार करून अगोदर चैतन्य हा साक्षीकडे येतो. चैतन्य घरी येताच म्हणतो की साक्षी मला कशाला बोलवलं? अगं आता मला हे कागदपत्र खूप महत्त्वाचे आहेत आणि ते देण्यासाठी अर्जुनकडे अगोदर जायला हवे. तेव्हा तुझं जे काम असेल ना ते मला पटपट बोल, मला लगेचच निघायचं आहे. तेव्हा महिपत म्हणतो की अहो जावई बापू एवढी कशाला घाई करताय? तर चैतन्य ते शब्द ऐकताच डचकतो. तेव्हा साक्षी म्हणते की चैतन्य अरे माझे थोडेसेच काम आहे, मी तुला जास्त वेळ थांबवणार नाही. तू ते कागदपत्र आणि ती फाईल ये माझ्यासमोर आणू नको बरं, आणि मला ते काही सांगू नको. तुम्ही दोघे जे वकील असेल ना तुमचे काम तिकडेच करा, माझं काम अगोदर लक्षात घे. तेव्हा चैतन्य म्हणतो की बोल साक्षी. तर लगेचच महिपत म्हणतो की अहो जावई बापू मला आता तुमच्या लग्नाची बोलणी करायला हवी आणि ती करण्यासाठी मी तुम्हाला बोलवलं, तर तुम्हाला तिकडे त्या अर्जुनकडे जायची घाई. त्यानंतर अण्णा लगेचच साक्षीला जेवण लवकर तयार करण्यासाठी सांगतात. लगेच महिपत म्हणतात की जावई बापूंना घाई आहे बरं का, साक्षी लवकर आवर. आणि अण्णा आणि आता चैतन्य थोड्याशा गप्पा मारतात. तर त्याबरोबर अण्णांनी आता चैतन्याला थोडा पेगही दिलेला असतो. चैतन्याला आता थोडीशी नशा आलेली असती खरी. त्यानंतर चैतन्य म्हणतो की मला थोडंसं बाथरूमला जाऊन यायचं आहे. तर आता चैतन्य फ्रेश होण्यासाठी जाताच इकडे पटकन अण्णा आणि साक्षी त्या फाईलमधील तो फोन रेकॉर्डचा पेपर आपल्या हातात घेतात आणि लगेचच अण्णा म्हणतात की ताबडतोब हा पेपर तुझ्या ताब्यात घे. साक्षी म्हणते की आत्ता जर हा पेपर आपण या फाईलमधून काढला तर मग तो पेपर कसा गायब झाला हे चैतन्य आणि अर्जुनच्या समोर येईल. तेव्हा अण्णा म्हणतात की ते त्यानंतर बघू साक्षी, आता तू हा पेपर आपल्या ताब्यात घे, कारण आपल्या विरोधातील हा खूप मोठा पुरावा आहे. तेव्हा त्यांचे ते बोलणे चालू असतानाच इकडे चैतन्य बाथरूममधून बाहेर येतो. पण जेव्हा तो बाहेर येऊ लागतो तेव्हा महिपत आणि साक्षीचे ते स्पष्ट बोलणे आता चैतन्याला ऐकू जाते आणि चैतन्य त्यांचे ते सर्व बोलणे ऐकून चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस साक्षी सांगत असते की मी इकडे अर्जुनला तर सांगितले की CCTV फुटेजही दाखवले. मी ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस पार्टीमध्ये होते, पण आता मी ह्या फोन रेकॉर्डमध्ये माझा फोन हा आश्रमातच होता, म्हणून त्यावेळेस मी आश्रमातच होते हे आता अर्जुनच्या समोर येईल आणि ते आलीही असते. हे आता साक्षी महिपतला बोलते, पण त्याच वेळेस चैतन्य ते बोलणे ऐकून चैतन्याच्या डोळ्यासमोर अंधारे येऊ लागतात आणि चैतन्याला विश्वासच बसत नसतो की ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस साक्षी ही पार्टीमध्ये नव्हती तर आश्रमामध्ये होती. आता अण्णा आणि साक्षीचे सगळे पितळ आता चैतन्यासमोर आलेले असते. त्याच वेळेस चैतन्य विचार करतो की आता जर आपले हे भांडे आपण त्यांचे बोलणे ऐकले हे अण्णाला जर समजले तर अण्णा आपल्याला कच्चा खाईल. तेव्हा आता इथून काहीही न बोलता निघून गेलेलेच बरे, असे आता विचार करून चैतन्य ताबडतोब तेथून ती फाईल घेऊन निघून जातो. इकडे चैतन्य आता अर्जुनकडे येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य बरं झालं आलास, चल दाखव बरं मला ते फोन रेकॉर्डचे सर्व डिटेल्स आणि ती फाईल, मला आता सर्व ट्रॅप करायचे. तेव्हा अर्जुनने ते फोन रेकॉर्डचे सर्व डिटेल मागताच आता इकडे चैतन्याची बोबडी वळालेली असते. तेव्हा आता चैतन्याच्या तोंडून शब्द फुटत नसते. तेव्हा खाली मान घातलेल्या चैतन्याला अर्जुन म्हणतो काय झालं चैतन्य, दे ना मला ते सर्व रेकॉर्ड्स. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आणि मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपून ठेवली. चैतन्य म्हणतो की अर्जुन त्या साक्षीने माझ्यासोबत प्रेमाचं खूप मोठं नाटक केलं आणि मला आपल्या जाळ्यात ओढलं. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि त्याच क्षणी अर्जुनच्या लक्षात येते की त्या दिवशी सायली ही साक्षी आणि चैतन्याला एकत्र पाहिले होते, हे सायलीने आपल्याला सांगितले ते सर्व खरे होते. तर तेव्हा अर्जुन ते लगेच चैतन्याला बोलतो. तर चैतन्य म्हणतो हो, सायली वहिनीने मला त्यावेळेस साक्षीसोबत बघितले हे सर्व खरे आहे, पण त्यावेळेस मी खोटं बोललो, मी तुला घाबरलो होतो आणि आत्ता विलासचा खून हा दुसरा तिसरा कोणी केला नसून साक्षीनेच केल्याचे सत्य आता चैतन्य अर्जुनला बोलतो. तेव्हा ते ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि घडलेली सर्व हकीकत आता चैतन्य अर्जुनला सांगतो. पण आता अर्जुनला अगोदर चैतन्याचा राग आलेला असतो, कारण
एवढा हुशार चैतन्य, पण तो साक्षीच्या जाळ्यात कसा अटकला त्याला? साक्षी ही आपल्या विरोधी पक्षातली आहे आणि हे देखील चैतन्याला कसे कळाले नाही. आणि चैतन्य आपल्यासोबत खूप काही खोटं बोलला, आपल्याला त्यांनी अंधारात ठेवले. ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात येताच रागाने अर्जुन लालबुंद होतो आणि लगेचच अर्जुनचा हात चैतन्याला मारण्यासाठी वर उचलतो आणि सनकन अर्जुन चैतन्याच्या कानाखाली मारतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य, तू दुसरी कोणती जरी चूक केली असती तरी चालली असते, पण ही सर्वात मोठी गाढव चूक तू केली आहे आणि त्याबद्दल मला तू क्षणाचीही कल्पना दिलेली नाही. तू खूप मोठी आज तुझ्यामुळे नुकसान झालेलं आहे. असे म्हणत रागाने अर्जुन म्हणतो की चैतन्य, आता मला तुझे तोंडसुद्धा बघण्याची इच्छा नाही. ताबडतोब तू माझ्या तोंडासमोरून निघून जा. तर आता चैतन्याला सुद्धा काय करावे आणि काय नाही समजत नसते आणि खाली मान घालून चैतन्य तेथून निघून जातो. तर आता विलासचा खून साक्षीनेच केल्याचे सत्य आता अर्जुन समोर येऊन अर्जुन आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.